माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो. ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गवताने भरली जाते, तसेच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत तर ती जागा नकारात्मक विचार घेतात. समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळणं चालू करतो तेव्हा समजून जायचं असतं ह्या नात्याला पूर्णविराम द्यायची वेळ आता आली आहे. कारण जबरदस्तीचं बोलणं कधीच जिव्हाळा निर्माण करीत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी या अवलंबून असतात. दोस्ती ही चिरकाळ असली पाहिजे. ती चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत कधीच बदलली नाही पाहिजे. मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक आवडणारी गोष्ट ही आपली नसते. वेळेला महत्त्व द्या, परंतु जेथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका. डाव खेळता येणं सुद्धा गरजेचे आहे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण नाती सांभाळत बसतो. आयुष्यात भरपूर तक्रारी आहेत, पण जोपर्यंत तुम्ही लढण्याची हिंमत दाखवता तोपर्यंत तुमच्यासाठी त्या तक्रारी शून्य आहेत. आयुष्यभर माणसाने कितीही धन केले तरी मेल्यानंतर त्याच्या पत्रिकेत फक्त निधन लिहिले जाते. हेच कटू सत्य आहे. माणसांच्या अश्रूंची नोंद कुणीच घेत नाही. माणसांच्या दुःखांची नोंद कुणीच घेत नाही. माणसांच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही. परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्वत्र घेतली जाते. मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचे फळ तितकेच गोड असते. कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. खरा बुद्धिवान त्यालाच म्हणतात जो स्वतःच्या हुशारीचं प्रदर्शन न करता शांततेत आपलं ध्येय पूर्ण करतो. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. जबाबदारी घेणाऱ्याकडे कोणतंही वय नसतं. कोण ती लहानपणापासून पार पाडतो तर कुणी 50 ओलांडूनही टाळतो. जो पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो. दुःखांच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि मग कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.